हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ खूप लेट येत आहे, म्हणजे हा व्हिडिओ आहे गुढीपाडव्याचा आणि तुम्हाला आज येत आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. रिझन काय आहे मी सांगितलेले, म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यावरती तुमचे म्हणजे कमेंट आले की ताई व्हिडिओ काय येत नाही आहे, काय झालेलं आहे, म्हणजे तुझी तब्येत बरी नाही का व्हिडिओ येत नाहीत. म्हणजे खूप छान असे काळजीपूर्वक तुमचे कमेंट येतात, त्याबद्दल मी अगदी हृदयापासून आभारी आहे. म्हणजे दररोज मी एक व्हिडिओ पाठवते आणि अचानकच व्हिडिओ बंद झाली तर तुम्ही ते कमेंट करणार, विचारणार हे साहजिक आहे. पण तब्येत पण ठीक नव्हती आणि कसं आहे, व्यक्तीचं मनस्थिती पण अशी होते ना एक एक वेळेला की सगळ्यावरून मन उठतं की आता काही करू नये. म्हणजे असं होतं ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगूनही जमत नाही आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकत नाही असं पण होतं. कधी कधी आपली मनस्थिती अशी होते ना की नको आता हे मला काहीच नको असं पण होतं. तर तसंच काहीतरी झालेलं होतं या 4-8 दिवसामध्ये, त्यामुळे हे तुम्हाला व्हिडिओ आलेले नाही आहेत. तर आता मी इकडं पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहे आणि अगोदरही एक व्हिडिओ तुम्हाला गुढीपाडव्याचा आलेला आहे. म्हणजे व्हिडिओ खूप मोठे होतात म्हणून मी 2 भागात डिवाईड करते. तर अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला आता हे बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीनं सगळी तयारी केलेली आहे. म्हणजे मदतीला कोणी नाही, कारण दीपक दिनेश पण इथं नाही आहेत आणि दिनेश पप्पांना घरी येणं होत नाही. तुम्ही विचारतही होता ताई दिनेश पप्पा आले नाहीत, काही एकटीनं सगळं केलेलं आहे, तर त्यांना येणं होत नाही. काय होतं ना, मी फोन करते पण ते कामात असतात आणि कसं आहे आता त्यांची मी म्हणजे वाट बघत बसेन, म्हणजे वेट करत बसेन, तर काय होतं वेळ निघून जातो. म्हणजे वेळेत हे सगळं करणं गरजेचं आहे. पूजा वगैरे वेळेत झाली तरच ठीक वाटते, म्हणून मी त्यांचा वेट केलेला नाही. मी एकटीनंच गुढी उभारली, पण नंतर ते आल्यानंतर म्हणत होते की गुढी बाहेर नको, आतमध्येच आपण घेऊया, कारण बाहेर डुकरांचा कुत्र्याचा खूप त्रास पण आहे, नैवेद्य वगैरे ठेवता येत नाही, म्हणून परत आतमध्ये त्यांनी गुढी उभारली. तर सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता मी इकडं स्वयंपाक करत आहे आणि आजचा वार गुरुवार आहे, आमचा उपवासाचा दिवस. तर मी स्वयंपाक करून ठेवत आहे, कारण आता जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याला पण मला टिफिन द्यायचा आहे आणि देवाला नैवेद्य वगैरेही मला करायचं होतं, म्हणून मी अगोदर स्वयंपाक करत आहे. फक्त पुरणपोळ्या मी बनवायच्या ठेवते आणि रात्री मी गरमागरम पुरणपोळ्या बनवून मग जेवण करणार आहोत. पण बाकीचा स्वयंपाक तरी मी दररोजच्या वेळेतच करत आहे. आता टाईम सांगेन तर 11:30 12 तरी वाजतच असतील आता दुपारचे, म्हणजे तितकं बघितलेलं नाही आहे, पण लेट झालेलं आहे, कारण सकाळपासून हे आवरावर ते आवरावर सणावारा दिवशी एक्स्ट्रा कामं असतात, त्यामुळे थोडासा मला लेट झालेला आहे. इकडे मी आमटी बनवलेली आहे, म्हणजे खोबरं खूप थोडंसं होतं म्हणून मी छोटं खलबतमध्येच वाटून इकडं आमटीला टाकलेलं आहे. आमटीला तडका दिलेला आहे. मीठ संपले डब्यातलं, त्यामुळे पॉकेट नवीन खोललेलं आहे, पण डब्यात काढलेलं नाही आहे मी. नंतर डबा घासून वगैरे काढते, म्हणजे किचनमध्ये जे हे डबे डुबेरे कामे होतात घासल्यानंतरच मी भरत असते, कारण दररोजच्या दररोज आपण अशा प्रकारे डबे स्वच्छ करून जर भरत गेलो तर एकत्र आपल्याला काढण्याची गरज नाही, ते म्हणजे खराब होत नाही. तर आता हे आमटी भात जेही स्वयंपाक होता पंचामृत झालेला आहे. पुरणपात्रातनं काढलं, कणिक मळून ठेवलं, भात लावलेला आहे. हा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. तर मला पापडं आणि कुरड्या तळायचे. तुम्ही म्हणत होता जेव्हा मी हे रेसिपी शेअर केली, म्हणजे जेव्हा मी हे घरच्या घरी पीठ शिजवून पापडं कुरडे हे सगळं मी बनवलेलं आहे, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं. तुम्ही म्हणत होता ताई तळून दाखव, तर मी आज तळून दाखवत आहे. तर इकडे बघू शकता हे कुरड्या मी कशा पद्धतीनं केले व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. नाही बघितला तो व्हिडिओ तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जरूर बघा, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल. एकदम सोप्या पद्धतीने ह्या कुरड्या बनतात, पापड्या बनतात घरच्या घरी आणि खाण्यासाठी इतके टेस्ट आणि चवीट असतात ना, म्हणजे जे बाहेरून जे आणतो ना त्यात तितका टेस्ट नव्हतो. जे घरी बनलेली वस्तू असते ना, आपल्या मेहनतीची वस्तू, त्याला एक वेगळाच टेस्ट असतो. तर जरूर घरी बनवा. बघू शकता एकदम छान हे फुलत आहेत आणि इतके छान झाले नाही की तोंडात टाकताच वेळगळणारे असे कुरड्या पण आणि पापड्या पण बनलेले आहेत. तर इकडे मी पापडं आणि कुरड्या हे तळून घेत आहे. भजे वगैरे नाही बनवले, कारण आता आम्ही तरी जेवण करणार नाही. भजे वगैरे बनवून ठेवलं तर ते थंड होतात आणि रात्री आम्ही जेवण करणार आणि जास्त खपणार पण नाही, कारण एकच वेळचं जेवण करायचं आहे, म्हणून मी जास्त काही तामझाम केलेलं नाही आहे. इकडे बाकीचा पूर्ण स्वयंपाक बनला. पापडं कुरड्या हे पण मी तळून ठेवलेले आहेत. आता एक कणिक जे आहे ना मी अगोदरच मळून ठेवले, एक अर्धा तास मी झाकून ठेवलेलं होतं, रेस्ट दिलेलं होतं. आता थोडंसं पाणी टाकून मी छान मळून घेतलं, म्हणजे पाणी जास्त टाकून एकदम हे करायचं नाही आहे, फक्त पाणी ॲब्झॉर्ब करत जायचं आहे आणि छान असं कणिक मळून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही छान अशी सैल मी कणिक मळून घेतलेली आहे. अंदाज लावू शकता किती सैली झालेली आहे. जसं पुरण आहे तशी कणिक मी मळून घेतलेली आहे आणि पॅक बन डब्यात ठेवले तेल लावून, कारण आता पुरणपोळ्या बनणार नाहीत आणि एकतर गरमी खूप आहे, त्यामुळे खूप लवकर पीठ म्हणा काही वस्तू खराब होत आहे जे बनवून ठेवलेल्या असतात, त्यामुळे जास्त नाही बनवत मी आजकाल. पण आज ना सण आहे, त्यामुळे गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक मला सकाळीच बनवायचा होता, आणि देवाला नैवेद्य, गाईला नैवेद्य,
परत जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याला टिफिन द्यायचा आहे, त्यामुळे मी म्हणलं स्वयंपाक करून घ्यायचा, फक्त पुरणपोळ्या बनवायच्या ठेवायच्या. आणि गरमीच्या दिवसामध्ये कुठल्याही वस्तू खराब होऊ नये तर त्यासाठी एकतर आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि बाहेर ठेवतो तर गरम करून ठेवायच्या वस्तू. म्हणजे आता आपण एखादी भाजी बनवली, आमटी बनवलेली आहे इथं, तर दिवसातनं 2 वेळा 3 वेळा गरम करायचं, खराब होणार नाही, फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे. तर इकडं झालेले पूर्ण आता कणिक मळून घेतली, पुरण घेतलेलं आहे आणि अगोदर मी नैवेद्य बनवून घेते, म्हणजे आता गुढीला नैवेद्य दाखवायचं आहे देवाला गाईसाठी. तर इकडे मी छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत, बघू शकता एकदम मस्त या फुलत आहेत. आणि बाकीच्याही मी पुरणपोळ्या फक्त 2-3 मी बनवून घेणार आहे, बाकीचं पुरण आणि कणिक उजून फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि पॅक पण डब्यात ठेवल्यामुळे काय होतं, फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण कणिक खूप लवकर खराब होते उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे पॅक पण ठेवायचं, म्हणजे ओपन भांड्यामध्ये ठेवलं तर काय होतं, कणिक खराब होते. म्हणून मी पॅक पण डब्यामध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे संध्याकाळी मी आता पुरणपोळ्या बनवणार. तर इकडे बघू शकता मी छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता मी इकडं मोठ्या पुरणपोळ्याही बनवते, जास्त नाही, फक्त 2 बनणार आहेत. तर इकडं मी थोडीशी कणिक घेतली, खूप सारं पुरण भरलेलं आहे, म्हणजे पुरणपोळी कशी असली पाहिजे, छान अशी भरलेली, पुरण जास्त आणि कणिक कमी, अशी पुरणपोळी खूप आवडते सगळ्यांना. तर इकडे मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आणि पॅनवरती थोडंसं तेल टाकलं, पुरणपोळी टाकली आणि आलट पलट करत सेकून घ्यायचे. आणि अशाच प्रकारे मी दुसरी पुरणपोळीसाठी इकडे उंडा भरलेला आहे, म्हणजे कणिक थोडीशी घेतली, पुरण भरलेला आहे, उंडा भरून घेतला, पॅक करून घेतलेला आहे. आणि छान असं जसं पाहिजे तसं पातळ आपण लाटून पुरणपोळी बनवू शकतो. एकदम मस्त पुरणपोळ्या बनतात, कुठेही बिघडणार नाही. तुम्ही पहिल्यांदा बनवत असला तरी पण बिघडणार नाही, फक्त मेजरमेंट जे आहे ना ते आपल्याला योग्य घेतली पाहिजे. आणि आज मी पुरणपोळ्यामध्ये साखर वगैरे घातली, फक्त गूळ टाकून मी पुरणपोळ्या बनवलेल्या, ते चांगलं पण असतं. तर इकडं दुसरी पुरणपोळी मी बनवून घेतलेली, फक्त 2 मी बनवल्या, बाकीचे मी इकडे छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवल्या आणि छान तेल लावून मी आलट पलट करत पुरणपोळी सेकून घेतलेली आहे. आणि बाकीचं कणिक पुरण जी हे आहे ना सगळं मी झाकून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि संध्याकाळी मी गरमागरम पुरणपोळ्या बनवून घेते. तर बघू शकता इकडे एकदम मस्त अशा मऊ सुद्धा तोंडात टाकताच वेळगरणाऱ्या अशा पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आणि नैवेद्य पण मी इकडं करून घेतलेला आहे. अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते, गुढीला नैवेद्य दाखवते आणि गाय काय समोर दिसली तर देऊन येते, नाही दिसली तर गायच्या नावाचं मी काढून ठेवते. तर इकडं पुरणपोळी थाळी तयार आहे आणि देवासाठी नैवेद्य पण तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला भेटता, या सगळेजण जेवण करायला गरमागरम पुरणपोळी, तूप, दूध, मस्त अशी कटाची आमटी, पंचामृत, भात आणि आज भज्या तर बनलेले नाही आहेत, फक्त पापड आणि कुरड्या बनलेल्या आहेत. तर हीच आहे आजची जेवण थाळी. तर या मग सगळेजण जेवण करायला. तर आता अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते आणि बाकीचं टिफिन वगैरे भरून ठेवते, म्हणजे थोड्या वेळात दिनेश पप्पा येतील टिफिन घेऊन जाण्यासाठी. घाई गडबड खूप असते, त्यांना घरी आल्यानंतर 5 मिनिटे थांबणार नाहीत. तर आजचा दिवस असा गेला आहे, संध्याकाळची वेळ आहे. तर आता आम्ही सगळेजण जेवण करायला बसत आहोत, रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. तर इकडे मी गरमागरम पुरणपोळ्या बनवून घेते आणि सगळ्यांना जेवायला वाढते, मी पण जेवण करते. तर जेवण वगैरे आमचं झालं, रात्री भांडे झालेले होते, सगळे घासून झोपण्यासाठी लेट झालेला होता. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. सकाळची वेळ आहे सगळ्यांना. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर जी देवाला नैवेद्य मी दाखवलेलं होतं ते मी तसंच प्लेट उचलून ठेवलेलं आहे, कारण गाय काही काल आलेली नव्हती म्हणून मी असंच ठेवलेलं आहे. तर गायल्यानंतर देणार आहे. आणि कालही भाज्या पण घेऊन आलेल्या होत्या, पण रात्री लेट झालेला होता आणि भांडे वगैरे खूप जास्त झालेले होते, म्हणून मी काही ते भाज्या काढेन तसंच कवर उचलून फ्रीजमध्ये ठेवलेले होते. आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण झालेला आहे. आणि इथं बघू शकता खोबरं आहे खिडकीमध्ये, म्हणजे काल गुरुवार होता तर ही गेली होती साईबाबाच्या मंदिरात, तर तिथं नारळ ते फोडलेलं आहे. तर ते मी उद्या इडली बनवणार आहे. जेव्हाही नारळ येतं ताजं त्यावेळी मी इडली बनवते, कारण ते जास्त दिवस राहत नाही ताजं नारळ, म्हणून मी ताज्या नारळाची चटणी, इडली, डोसे हे सगळं बनवत असते. तर त्यासाठी मी तांदूळ भिजत घातले, तांदूळ डाळ. आणि काल भाज्या आणलेल्या होत्या, तर रात्री लेट झाल्यामुळे मी काही भाज्या काढलेल्या नव्हत्या, तशाच अजून फ्रीजमध्ये ठेवल्या. तर आता या भाज्या सगळ्या काढून धुवून निवडून फ्रीजमध्ये लावून ठेवते, म्हणजे भाज्या आणल्यानंतर 8 दिवस तरी ती ताज्या बनवून राहाव्या, म्हणून मी अगोदर सगळ्या भाज्या निवडून पॅकबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते. 8 दिवस तरी काहीच होत नाही, छान राहतात, ताज्या बनवून राहतात. तर शिमला मिरची, बीटरूट आणि शेवग्याच्या शेंगा, म्हणजे आता मार्केटमध्ये छान ताज्या अशा शेवग्याच्या शेंगा येत आहेत. तर सगळ्या भाज्या मी काढून ठेवलेल्या आहेत. तितके दिनेशचे पप्पा आलेले फ्रेश होत आहेत, तसं तर तितका वेळ नसतो त्यांच्याकडे, पण आज म्हणत होते आज कामं कमी आहे त्यामुळे निवांत बसले आहेत घरामध्ये. आल्यानंतर
चहा वगैरे बनवून दिला, फ्रेश झालेले आहेत आणि आता जात आहेत. तर इकडं शिदोरी आलेली होती, म्हणजे इथं शेजाऱ्यांच्या घरी लग्न झालेलं आहे तर त्यांच्या घरातून शिदोरी आलेली आहे. शिदोरीमध्ये काय असतं, तेलची लाडू आणि मी काल पापड आणि कुरड्या बनवलेल्या होत्या, ते पण ठेवलेल्या होत्या. तर म्हणलं हे खाऊन घेऊया. तुम्ही आता आलेलंच आहोत घरामध्ये, तर चहा तर घेतलेला आहे आणि जात होते. तर म्हणलं शिदोरी आता असंच ठेवून काय करणार, मग घरामध्ये लहान मुलं बाळ असले ना, येता जाता खातात ते. पण आता घरी कोणी नाही आहे, आम्हीच लहान, आम्हीच मोठं, सगळं आम्हीच आहोत. म्हणून अगोदर आम्ही शिदोरी खाल्ली. आता हे गॅरेजला गेलेले आहेत आणि मी लागलेली आहे कामाला. म्हणजे आपलं जास्त काम दिवसभर किचनमध्येच असतं. तसं तरी खूप जास्त काम आहेत, घरभर पसारा झालेले आहे, डाळीधूळ जिकडं तिकडं पोते हे आणि ते पापड वगैरे भरवून ठेवायचं, खूप मोठी कामं आहेत. तर ते करूया आता उद्यापासून सुरुवात, कारण आता सणवार होतो 2 दिवस आणि आता आजचाही दिवस असाच गेलेला आहे, आज पण मला झालेलं नाही आहे. तर आता ही इडलीसाठी मी तांदूळ, डाळ, मेथी दाणा हे सगळं भिजत घातलेलं होतं आणि इकडे पोहे पण घेतलेले आहेत 1 वाटी. मी पोहे 5 मिनटात भिजतात, त्यामुळे धुवून मी ठेवलेलं आहे आणि अगोदर ही डाळ तांदूळ सगळं मी स्वच्छ धुवून घेते आणि मिक्सरला वाटून बेटर बनवून ठेवते. म्हणजे सकाळी नाश्त्यामध्ये उद्या आप्पे किंवा इडली मी बनवणार आहे. म्हणजे उद्या काय बनणार याचा विचार नियोजन मी अगोदरच करून ठेवते, म्हणून सकाळी आपली कामं वेळेत आणि सुरळीत होतात. तर इकडे चहा पण बनलेला आहे इव्हनिंगचा. तर या सगळेजण चहा घ्यायला चहा ओतून ठेवलेला आहे आणि लाईट गेली मग हे पण कामं राहून जाणार आहेत, म्हणून मी अगोदर इकडं बेटर बनवून घेते. तर इकडं मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी थोडंसं हे मिक्स केलेलं म्हणजे डाळ तांदूळ मेथी दाणा पोहे सगळं मी एकत्र केलेलं आहे आणि इकडे थोडंसं टाकून मी हे मिक्सरला एकदम बारीक जमलं तितकं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे बेटर छान फुललं जातं. तर इकडं मी सगळे बेटर बनवून घेतलेले थोडंसं पाणी टाकून आणि यामध्ये बिलकुल थोडासा खाण्याचा सोडा टाकून रात्रभर झाकून ठेवायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब